डोकेदुखी ही स्वतःमध्ये एक आजार नसून शरीर देत असलेला एक सिग्नल असतो. काही वेळा साध्या कारणांमुळे डोकं दुखतं, तर काही वेळा गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं. आजकाल चुकीची जीवनशैली, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि चुकीच्या सवयी यामुळे डोकेदुखी खूप वाढली आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोप पूर्ण न होणं. ही एक सामान्य समस्या झाली आहे. आपल्या चुका म्हणजे उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, रात्री जागरण करणं, झोपेची वेळ रोज बदलणं, कमी झोप घेणं. यामुळे काय होतं, तर मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे डोक्यात जडपणा जाणवतो, कपाळ दुखतं, डोळे जळजळतात. दुसरं म्हणजे जास्त ताणतणाव. मनावर सतत चिंता, भीती, भविष्याची काळजी असेल तर डोकं दुखतं. दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं, कामामध्ये ताण घेणं, राग, चिडचिड खूप करणं. यामुळे काय होतं, तर ताणामुळे मान आणि डोक्याचे स्नायू ताठ होतात. त्यामुळे टेन्शनचं हेडेक येतं. दुसरं म्हणजे संपूर्ण डोकं आवळल्यासारखं वाटतं, मान जड होते, डोक्यावर वजन ठेवल्यासारखं वाटतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी खूप कमी पिणं. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर डोकं खूप दुखतं. आणि मेन महत्त्वाच्या आपल्या चुका म्हणजे दिवसभर खूप कमी पाणी पिणं, चहा कॉफी जास्त घेणं, उन्हात फिरूनही पाणी न पिणं. यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होतं आणि मेंदूवरती परिणाम होतो. आणि त्याची लक्षणे म्हणजे चक्कर येतं, तोंड कोरडं पडतं, थकवा जाणवतो, डोक्यात ठणका येतो. जास्त मोबाईल किंवा स्क्रीन वापरणं. मोबाईल, टी व्ही, कॅम्प्युटरकडे जर जास्त वेळ पाहिलं तर डोळ्यांवर ताण येतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अंधारात मोबाईल वापरणं, सतत स्क्रीनकडे पाहणं, स्क्रीनपासून अंतर कमी ठेवणं. यामुळे काय होतं, तर डोळे, मेंदू थकतात. त्यामुळे कपाळ आणि डोळ्याच्या आसपास दुखतं. वेळेवर न खाणं, उपासमार किंवा जास्त वेळ जर रिकामं पोट ठेवलं तरीही डोकं दुखतं. त्यामुळे नाश्ता टाळू नका, उपाशी राहू नका, जंक फूड जास्त खाऊ नका. यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि मेंदूला ऊर्जा कमी मिळते. याचं लक्षण म्हणजे अशक्तपणा जाणवतो, हातपाय थरथरतात, चिडचिड होते, डोकं गरगरतं आणि उच्च रक्तदाबही होतो. काही लोकांमध्ये BP वाढल्यानंतरही डोकं दुखतं. यासाठी मीठ कमी खा, व्यायाम करा, सतत ताण घेऊ नका, टेन्शन फ्री राहा, औषधं वेळेवर घ्या. याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोक्याच्या मागं दुखतं, चक्कर येते, धडधड वाढते. मायग्रेन हा साधा डोकेदुखीचा प्रकार नसतो, तर तो विशेष प्रकारचा त्रास असतो. जसं की आपल्या चुकाच मायग्रेनला कारणीभूत असतात. जसं की झोप बिघडणं, उपाशी राहणं, मोठा आवाज ऐकणं, खूप जास्त सूर्यप्रकाश, जास्त वेळ स्क्रीन वापरणं. यामुळे आपल्या डोक्याच्या एका बाजूला तीव्र डोकेदुखी जाणवते, उलटी होते, मळमळ होतं, आवाज सहन होत नाही. कधीकधी सायनसचाही त्रास होतो, जसं की नाक बंद, सर्दी. यामुळेही डोकं दुखतं. आपल्या चुका म्हणजे थंड पदार्थ जास्त खाणं, धूळ याकडे दुर्लक्ष करणं, सर्दी वेळेवर बरी न करणं. याचं लक्षण म्हणजे कपाळात जड होतं, डोळ्यांच्या वर दुखतं, नाक बंद होतं. त्याचप्रमाणे चुकीची बसण्याची आणि झोपण्याची पद्धती. मानेला चुकीचा ताण आला तरीही डोकं दुखतं. आपल्या चुका म्हणजे वाकून मोबाईल पाहणं, उशी खूप उंच वापरणं, एकाच जागी तासनतास बसणं. यामुळे काय होतं, तर मान आणि खांद्याचे स्नायू ताणले जातात आणि त्याचा परिणाम डोक्यावरती होतो. धोकादायक डोकेदुखी कधी समजावी, तर अचानक खूप तीव्र डोकेदुखी होणं, बोलण्यामध्ये अडचण येणं, हातपाय सुन्न होणं, तापासोबत डोकेदुखी खूप वाढणं, वारंवार उलटी होणं, डोळ्यांना धुसर दिसणं, डोक्याला मार लागल्यामुळेही दुखतं. डोकेदुखी टाळण्यासाठी काय करावं, तर झोप चांगली घ्या, पुरेसं पाणी प्या, मोबाईलचा वापर मर्यादित करा, वेळेवर जेवा, रोज व्यायाम करा, ताण कमी करा, त्यासाठी ध्यान, प्राणायाम करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना विश्रांती द्या, जोराचा आवाज शक्यतो टाळा, चहा कॉफी मर्यादित घ्या, जास्त तेलकट पदार्थ कमी करा. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ बिघडल्यामुळेही डोकेदुखी होते. वात वाढला तर कोरडी आणि ताणासारखी वेदना होते, पित्त वाढलं तर जळजळ होतं, कफ वाढला तर जडपणा जाणवतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, जसं की कोमट पाणी प्या, कपाळावर थंड पट्टी ठेवा, तुळस किंवा आल्याचा चहा घ्या, वेळेवर झोपा. पण जर वारंवार डोकेदुखी होत असेल तर घरगुती उपायांवरती अवलंबून न राहता योग्य तपासणी करणं खूप गरजेचं आहे.